माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत। आज मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये एक महत्त्वाची सुनावणी सुद्धा आहे, ज्या सुनावणीला बाबा सिद्दीकी यांची पत्नी आणि मुलगी अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणाहून रवाना होत आहेत। बाबा सिद्दीकी यांची पत्नी आणि मुलगी आज हायकोर्टामध्ये सुनावणीसाठी हजर राहणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिशान सिद्दीकी यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप या रिट पिटिशनमध्ये केलेले आहेत। जिशान यांनी पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात म्हटलंय की मोहित कंबोज यांनी त्यांच्या वडिलांचा ठाव ठिकाणा हा हल्लेखोरांना सांगितला। या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ सुद्धा उडालेली आहे। जिशान यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांनी नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामकाजाची नोंद ही डायरीमध्ये केली होती आणि हत्येच्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी त्या डायरीत मोहित कंबोज यांचं नाव सुद्धा नमूद केलं होतं। त्याच दिवशी सायंकाळी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान बाबा सिद्दीकी आणि मोहित कंबोज यांच्यात व्हॉट्सअपवर संपर्क झाला असल्याचा दावा सुद्धा जिशान सिद्दीकी यांनी केला। आपण पाहतोय की सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी बँड्रा परिसरातील SRA प्रकल्पातील गोंधळ आणि त्यासंबंधी काही बिल्डर्स तसेच राजकीय व्यक्तींविरोधात आपली नाराजी जी आहे ती सुद्धा व्यक्त केली होती आणि या सर्व घडामोडीनंतरच त्यांची हत्या झाल्याचा सुद्धा दावा या रिट पिटिशनमध्ये परिवाराने केलेला आहे। दरम्यान मोहित कंबोज यांनी हे सर्व आरोप सुद्धा फेटाळलेले आहेत। त्यांनी म्हटलंय की बाबा सिद्दीकी हे दीर्घकाळचे जवळचे मित्र होते, त्यांच्याशी राजकीय आणि सामाजिक विषयांवर संवाद व्हायचा, त्यांच्या हत्येशी काही संबंध नाही आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि सत्य समोर यावे म्हणून पोलीस तपासात पूर्णपणे सहकार्य करणार अशी सुद्धा भूमिका त्यांची आहे। या प्रकरणात पोलिसांनी सिद्दीकींच्या डायरीतील नोंदी, व्हॉट्सअप संवाद आणि SRA प्रकल्पातील व्यवहारांची तपासणी छाननी सुद्धा आता सुरू केलेली आहे। या हत्येमागील राजकीय आर्थिक साखळी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आणि त्यामुळे आज मुंबई हायकोर्टामध्ये जे रिट पिटिशनवरती सुनावणी आहे ती किती महत्त्वाची असणार आहे आणि याबाबत हायकोर्ट नेमकं काय भूमिका घेणार आहे, काय आदेश देणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।